श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. एम विशालाक्षी लिखित परमपूज्य कलावती आई यांचे चरित्र प्रथम उल्हास भाग 5. एके दिवशी भर दुपारी यमुनाबाई बाळच्या घरी आल्या. यावेळी कोणीकडे येणे झाले असा बाळने त्यांना प्रश्न केला. तेव्हा त्या म्हणाल्या, व्यंकटरमणाला नैवेद्य घेऊन गेले होते. घरी जाता जाता तुला भेटून जावे म्हणून आले. बाळ म्हणाले, यमुनाक्का, तुम्हाला पक्वाणात कोणते पक्वाण आवडते? यमुनाबाई म्हणाल्या, माझ्या आवडीचे म्हणजे शिरापुरी किंवा श्रीखंडपुरी. बाळ म्हणाली, व्यंकटरमणाच्या नैवेद्याला काय घेऊन गेला होता? यमुनाबाई म्हणाल्या, 5 पुऱ्या आणि 1 वाटी श्रीखंड. बाळ म्हणाले, त्यातल्या पुऱ्या व्यंकटरमणाने किती खाल्ल्या? यमुनाबाई म्हणाल्या, देव कोठे खातो काय ग? मी नेलेला नैवेद्य पुढे ठेवला आणि थोडा वेळ डोळे मिटून बसून येते वेळी नैवेद्य घेऊन आले. आता घरी जाऊन प्रसाद म्हणून मी तो खाणार. बाळ म्हणाले, एकूण काय, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही व्यंकटरमणाला नैवेद्य केलात. त्यापेक्षा देवाला जे आमचे मन हवे असते ते जर दिले असते तर त्या निमित्ताने देवाला आनंद तरी झाला असता. यमुनाबाई म्हणाल्या, देवाला मन द्यायचे म्हणजे कसे ग? बाळ म्हणाले, देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत बसायचे. अन्य विचार बंद पडले की मन देवाजवळ गेले म्हणून समजायचे. यमुनाबाई म्हणाल्या, देवाला आनंद झाला हे आम्हाला कसे कळणार? बाळ म्हणाले, आम्हाला आनंद झाला की देवाला आनंद झाला म्हणून समजायचे. हे सर्व यमुना का तुम्ही मला उगीच विचारता? तुम्हाला सर्व माहीत आहे. कारण गेल्या महिन्यात मध्वाचार्यांच्या प्रवचनात आपण दोघींनी याबाबतीत ऐकले आहे. त्यावर त्या स्तब्ध झाल्या. एका श्रावण सोमवारी बाळसह यमुनाबाई महाबळेश्वराची पूजा करून येता येता दत्ताला गेल्या असता, आज 25 वर्षे मी या महाबळेश्वराची पूजा करते आणि दत्ताकडे बोट करून या पायांची 12 वर्षे झाली पूजा करीत आहे, तरी अजून मला काही कसे मिळाले नाही, असे म्हणाल्या. बाळ दत्ताला नेसवलेले धोतर पाहून म्हणाली, देव म्हणजे कोणीतरी मोठा आहे. आम्हाला त्याचा आशीर्वाद मिळवायचा आहे. म्हणून त्याला संतुष्ट करण्यासाठी पूजा नैवेद्याच्या योगे करून आपण त्याची सेवा करावी हा आमचा उद्देश नसल्याने आम्ही देवाला आमच्यासारखाच पोशाख घाल म्हणतो. आम्ही खातो ते खा म्हणतो. एकूण आमच्या सांगण्याप्रमाणेच देवाला वागायला लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आम्हाला जास्तीचे काय मिळणार? बाळ स्नानाला जातेवेळी मनाचे श्लोक म्हणत जाई. स्नान करतेवेळी शिवमानस पूजा व आत्माष्टक म्हणून पार्वती पते हर हर महादेव असा जय जयकार करून स्नान संपवित असे आणि परत येतेवेळी 12 अभंग व हरिपाठ म्हणत घरी येत असे. वर्षातून 3 वेळा कार्तिक, माघ, वैशाख स्नान करण्याचा हा तिचा नियम वयाच्या 7व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत अखंड चालू राहिला. वैशाख स्नान करण्यास कोणीही तयार होतील, परंतु कार्तिक आणि माघ स्नान हे मात्र फारच कठीण काम आहे. कारण चांगले उजाडले तरी अंथरूण सोडणे आम- जड जाते. पण पुण्य जोडण्याची तीव्र इच्छा असल्याने बाळला थंडी जाणवत नव्हती असे म्हणावे लागेल. तिच्याबरोबर जाणाऱ्या बायका स्नानाला जाता येता रस्त्यावर थंडीने काकडत असत. इतकेच नव्हे तर काय ग बाई थंडी, असे वरचेवर उद्गार काढीत. स्नानाहून परत येतेवेळी एकदा यमुनाबाई बाळला उद्देशून म्हणाल्या, तुला थंडी वाजत नाही काय ग? बाळ म्हणाली, यमुनाक्का, ज्यांना पुण्य जोडायचे आहे त्यांनी थंडीकडे लक्ष देऊन कसे चालेल? जड होऊन कोणतेही काम केले तर त्याला योग्य फळ मिळेल का? पुण्य साठवीत असता आपण आपले सारे लक्ष देवाकडे ठेवावे आणि श्रमाला विसरून जावे, म्हणजे परमेश्वराला आपल्याविषयी करुणा येते आणि तो आम्हाला पापापासून मुक्त करतो.
असे आम्ही रोज ऐकतो ना. यमुनाबाई म्हणाल्या, "बाळ, अगदी खरं खरं आहे ग तुझं. मी आजवर एरंडाप्रमाणे उंच वाढले खरे, पण अजून मला तिळा एवढे हे ज्ञान झालेले नाही. कित्येक वर्षापासून कार्तिक, माघ, वैशाख स्नान मी करीत आहे. रोज नियमाने महाबळेश्वराची पूजा करते. कीर्तन, प्रवचन तर एकही सोडित नाही. पुण्य साठवावे म्हणून क्षेत्राच्या ठिकाणी येऊन राहिले. पण माझे कोठे चुकते हे मात्र अजून मला कळाले नाही." असे म्हणून त्या कपाळ बडवून घेऊ लागल्या. थोड्या वेळाने त्या पुन्हा म्हणाल्या, "बाळ, तू वयाने लहान असून सुद्धा किती विचारवंत आहेस ग. तुझे एक एक बोल मला अगदी बहुमोलाचे वाटते. माझे वय 60वर होऊन देखील मी आज अजून कोरडी ती कोरडीच आहे." इतके बोलून त्यांनी बाळला कडकडून मिठी मारली. दरवर्षी बंकीकोडल येथे शिवरामस्वामींच्या मठात रामनवमीचा आणि बंटीकेरी येथे श्रीमती सुलोचनाबाईंच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव होत असे. त्यासमयी तेथील मंडळी बाळला बोलावून नेऊन उत्सव समाप्तीपर्यंत तिला ठेवून घेत असत. तेथे ती रंग भरून रांगोळ्या काढणे, फुलांचे हार गुंफणे, तेलवाती घालणे वगैरे देवाजवळची कामे अतिउत्साहाने करीत असे. तसेच तिच्याकडून सकाळ संध्याकाळ एक एक तास भजनाची सेवा पण घडीत असे. याप्रमाणे अखंड 7 वर्षे दोन्ही उत्सवातील सेवा तिच्याकडून घडली. बाळ राहिलेल्या वाड्यात एकदा स्वामी पूर्णानंद सरस्वती नावाच्या परमहंस संन्याशाचे आगमन झाले. त्याला कारण कृष्णराव म्हणून एक श्रीमंत होते. त्यांचा तो वाडा होता. त्यांच्या बायका नेहमी मेण्यातून बाहेर येत जात असल्याने सहसा त्या कोणाच्याही दृष्टीस पडत नसत. एक वेळ अशी आली की त्यांच्या घरातील प्रत्येकजण स्वतःच्या हातातील अंगठीचा हिरा खाऊन मरण पावले. शेवटी एक 80 वर्षाची म्हातारी तेवढी राहिली. तिने आपला वाडा दान देण्याकरिता स्वामीजींना मुद्दामून बोलावून घेतले होते. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा पुरवून घेतली. पुढे त्याच आठवड्यात ती मरण पावली. बाळ राहिलेली जागा म्हणजे त्या वाड्याचा दिवाणखाना होता. पाठीमागच्या बाजूला 50 एक लोक आरामशीर राहतील असा तो वाडा होता. स्वामी आपल्या शिष्यगणासह तेथे राहू लागले. स्वामीजी बायकांजवळ बोलत नसत किंवा पाहत नसत. मुले, मुली आणि पुरुष मंडळी यांच्या भोवती असावयाची त्यांची नेहमी नासागरी दृष्टी असे. एके दिवशी रोजच्या प्रमाणे काही बायकांसह बाळ कोटी तीर्थावरून परत येत असता त्यापैकी एक बाई आपापसात बोलता बोलता, "माझा एक चंदनाचा गोपाळकृष्ण होता. तो मी रोज स्नान आटोपल्यावर समोर ठेवून जपाची एक माळ करून त्यावर घरी जात असे. एके दिवशी पिशवीची शिवण सुटली वाटते. त्यामुळे ती मूर्ती केव्हा व कोठे पडली हे मात्र मला समजू शकले नाही." असे म्हणाली. ते ऐकून चटकन बाळ म्हणाली, "2 वर्षापूर्वी याच जागी एक चंदनाची मूर्त मला मिळाली आहे. ती तुमचीच का पहा. उद्या मी तुम्हाला दाखवीन." दुसरे दिवशी त्या बाईने ती मूर्त आपलीच असे सांगितल्यावरून बाळने ती तिच्या स्वाधीन केली. मात्र तेव्हापासून तिला चैन पडेनासे झाले. कृष्णाचे नाव काढले की तिच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या. रोज पूजेच्या समयी स्वामींच्याकडे गेल्यावेळी बाळ त्यांच्या देव्हाऱ्यातील कृष्णाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत बसे. तेथून घरी परतत असताना आपल्याकडे येऊन राहण्याबद्दल ती त्या गोपाळकृष्णाची प्रार्थना करी. बाळची विनवणी ऐकून गोपाळकृष्णाचे हृदय द्रवले. बाळचे निर्भेळ प्रेम, तैलबुद्धी, उत्साही वृत्ती, उत्कट पुण्याची हाव, शिस्तीची आवड, तपश्चर्येची चिकाटी या सर्व सद्गुणांचे सूक्ष्म निरीक्षण स्वामीजींनी केले होते. बाळच्या बद्दल स्वामीजींना काय वाटत होते हे खालील गोष्टीवरून लक्षात येण्यासारखे आहे. स्वामीजींच्या जवळ विनायक नावाचे एक भटजी राहत असत. ते त्यांची सेवा सर्व काही करीत.
त्यांना ते विनू या नावाने हाक मारीत असत. त्या विनू भटजींच्या बायकोचे एकदा डोके फिरले होते. अनेक उपायांती रोज तिच्या डोक्यावर 40 घागरी थंड पाणी ओतणे सुरू झाले. 6 महिने गेले तरी तिळमात्रही गुण दिसेना. शेवटी त्यांच्या आईने म्हणजे भीमाबाईने तिला गोव्याला नेण्याचे ठरविले. तेव्हा स्वामीजींनी विनू भटजींना असे सांगितले की येता सोमवारी तुझ्या बायकोच्या डोक्यावर पाणी घालत असता बाळच्याकडून 5 तांबे पाणी घालायला लाव. स्वामीजींची ही आज्ञा विनू भटजीने अंमलात आणली. पुढे विनू भटजींच्या बायकोची तक्रार हळूहळू कमी कमी होत गेली. त्यामुळे दुसरा काही उपाय करावा लागला नाही. गोकर्णाला राहिल्यावर थोडक्याच दिवसात स्वामीजींनी एक जागा घेऊन त्यांनी तिथे सुंदर असा एक भव्य मठ बांधिला आणि त्या ठिकाणी एक भली मोठी शिवपिंडी स्थापन केली. त्यानिमित्त तेथे 3 वर्षे राहणे झाले. स्वामीजी जेथे राहत तेथे गणेशोत्सव मोठ्या थाटाने करीत. स्वामीजींच्या उंचीचा गणपती असावयाचा. गणपतीच्या पोटात 5 अस्वल नारळ घालत असत. मुद्दाम कलाकारांना बोलावून घेऊन आपल्या देखरेखीखाली ते गणपती बनवून घेत असत. त्याचप्रमाणे अनेक संतांच्या मूर्ती बनवून प्रत्येकाच्या हातात एक एक वाद्य देत असत. आरस स्वतःच कलाकार करीत असल्याने सभामंडप पाहताना तेथून हलूच नये असे प्रत्येकाला वाटे. चंदनाचा गोपाळकृष्ण तिला दिल्यापावर बाळचे लक्ष स्वामीजींच्या देव्हाऱ्यातील कृष्णाच्या मूर्तीकडे दिवसेंदिवस अधिकाधिक ओढ घेऊ लागले. स्वामींचा त्रिकाल पूजेचा नियम होता. पूजेच्या वेळी बाबूराव पेटी वाजवत व बाळ भजन म्हणत असे. बाबूराव फिडल वाजवीत तर कधी काशीनाथ तबला वाजवी. बाळची तालबद्धता, गोड गळ्याने व तल्लीन वृत्तीने भजन म्हणण्याची रीत, संत संगतीची आवड तसेच परमेश्वराच्या ठिकाणी असलेली तिची भक्ती आणि तिचा प्रेमळ स्वभाव हे सर्व पाहून स्वामींची तिच्यावर फारच मर्जी बसली. पुढे तो वाडा त्यांच्या मालकाने स्वामींना अर्पण केला. त्यामुळे 3 वर्षे पर्यंत त्याच वाड्यात त्यांचे राहणे झाले. बाळच्या राहत्या घराशेजारी एक भला मोठा वाडा होता. नाटक मंडळी आली की त्या वाड्यात ते लोक उतरत असत. नाटकाची रंगीत तालीम त्या वाड्याच्या समोरील पटांगणात होई. त्यामुळे त्यांचे बोलणे, गाणे सर्व काही बाळच्या राहत्या घरात ऐकावयास मिळत असे. कळायला लागल्यापासून सामान्यातून असामान्य अर्थ काढण्याची बाळची वृत्ती असल्याने बोलण्यातून, नाटकात चालत असलेल्या गाण्यातून सुद्धा ती अर्थ काढीत असे. उदाहरणार्थ, एके दिवशी सत्यविजय राजाला सोयरे-धायरे दिल्या-घेतल्याचे असून आपला खरा जिवलग मित्र म्हणजे कोणत्याही प्रसंगी आपणास दूर न करणारा असा परमेश्वर एकच आहे. त्याचे प्रेम मात्र सत्य असून बाकी सर्वांचे नकली प्रेम आहे, हे वाक्य एका साधूच्या मुखातून ऐकावयास मिळाले. त्यावर त्या वाक्याची प्रचिती पाहण्याचे ठरवून सत्यविजयाने आपला राज्यकारभार मंत्र्यावर सोपविला आणि तो कफल्लक बनून आपल्या बहिणीच्या घरी गेला. तत्पूर्वीच भावाची ती गोष्ट बहिणीच्या कानावर गेली होती. त्यामुळे त्याला पाहताच नेहमी हसत हसत भावाचे स्वागत करणारी बहीण एकदम हिरमुसला चेहरा करून त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागली. तोंडाला येईल ते बोलू लागली. इतकेच नव्हे तर भावाला आलेल्या वाटेने परत जा असे म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. त्यानंतर सत्यविजय तेथून परतला. तो एका वर्षानंतर राजाच्या पोशाखात काही सेवकांसह पालखीतून पुन्हा बहिणीकडे गेला. वर्दी मिळताच बहीण हास्यमुखाने बंधूचे स्वागत करण्यास पुढे आली. भोजनसमयी ताटात पंचपक्वान्ने वाढण्यात आली. चांदीचा ताट, तांब्या, भांडे इत्यादी व्यवस्थित सर्व काही आदर-सत्कार तिने केला. परंतु सत्यविजय न जेवता तसाच बसून राहिला. हे पाहून बहीण म्हणाली, "जेव की दादा, असा का बसलास?" सत्यविजय म्हणाला, "हे सर्व माझ्यासाठी नसून राजाच्या पोशाखासाठी आहे. माझ्यासाठी जे द्यायचे ते यापूर्वीच मी आलो होतो तेव्हा तुझ्याकडून मला मिळालेच आहे."
मला एका साधूच्या वाक्याची सत्यता पाहावयाची होती. ते काम माझे झाले. इतके बोलून सत्यविजय तेथून परतला. यावरून असत्य जग क्षणोक्षणी बदलते. सत्य जो परमेश्वर त्याचे प्रेम मात्र कधीच बदलत नाही. आपणास विजयध्वजा फडकवायची असेल, तर सत्याला घट्ट धरले पाहिजे. हा बाळने बोध घेतला. पण तो दुसऱ्या क्षणाला विसरून न जाता कायमचा जतन केला. त्यामुळे पतिवियोगानंतर सासरच्या किंवा माहेरच्या मंडळींपैकी एक एकेका एकाकडेही त्यांना जावे असे वाटले नाही. इतकेच नव्हे, तर मुलांच्याही मोहजालात त्या अडकल्या नाहीत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.